गोपीचंद पडळकर बोलतायत, थेट जाऊया। गावागावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना रोजगार हमीमधून अहिल्यादेवी विहीर दिली जाते, असे अनेक विषय केले जातात। परंतु आजचा विषय तर पूर्णच वेगळा आहे। इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ हे चौंडीमध्ये येतंय आणि आज कॅबिनेट होते। मी संपूर्ण सरकारमधल्या मंत्री महोदयांचं, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांचं मी विशेष अभिनंदन करतो। खरं तर मागण्या आता मांडायचा विशेष नाही की इतका चांगला दिवस आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे काही आम्ही मागण्या दिलेल्या आहेत। नक्की त्याचा विचार होईल, आज नाही झाला तर उद्या होईल, त्याबद्दल आता आमचं दुमत नाही। परंतु अख्खं मंत्रिमंडळ अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी येतंय। मोदी साहेबांनी तर एक पाऊल पुढे जाऊन काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार 1670 ला शंकराचार्यांनी केला होता। नंतर या मोगलांनी आक्रमण केली, परत मंदिर पाडलं। 1770 ला अहिल्यादेवीने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला। 1770, 1870, 1970 आणि 2018 ला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की अहिल्यादेवींनी जे काम केलेलं आहे जीर्णोद्धाराचं ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे, आणि म्हणून काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर हा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात डेव्हलप झाला। 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकांना दर्शनासाठी हा कॉरिडॉर खुला झाला। त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आहे की अखंड जगातले हिंदू हे काशीला येतातच दर्शन घेण्यासाठी, आणि या कॉरिडॉरच्या प्रांगणामध्ये अहिल्यादेवींचा पूर्णाकृती पुतळा बसवला। म्हणजे इतका सन्मान करण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करतंय, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। खूप खूप स्वागत सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचं। तुमच्या दोन प्रमुख मागण्या ज्या मान्य झालेल्या होत्या, एक अहिल्यानगर म्हणून नामकरण करणं, दुसरं चौंडी या ठिकाणी तुम्ही मागणी केली होती कॅबिनेट बैठक व्हावी, तीही आज पूर्ण होती। आता या कॅबिनेटमध्ये कुठले निर्णय होणं अशा मागण्या तुमच्या आहेत? हे बघा, विषय असे आहेत की पुणे मुंबई मिसिंग लिंक तयार होते। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगर विकास यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे। वीर सिंगरोबा धनगर ज्यानं मुंबईला जाणारा रस्ता इंग्रजांना दाखवला, आणि जेव्हा इंग्रज 2-3 महिने त्या रस्त्याच्या शोधामध्ये होते, परंतु त्यांना रस्ता सापडत नव्हता, तिथं मेंढ्या राखणारा देशभक्त वीर सिंगरोबा तिथं फिरत होते। त्यांच्या लक्षात आलं की हे गोरे अधिकारी काहीतरी इथं 2 महिने झाले फिरतायत, पण त्यांना काहीतरी सापडत नाही। मग त्यांनी मध्यस्थामार्फत विचारलं तुम्हाला नेमकं काय हवंय, तर ते म्हणले आम्ही मुंबई महाराष्ट्राला जोडण्यासाठी वाट शोधतो। या सगळ्यावर नजर कायम असणार आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीचं निमित्त साधत राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक इतिहासात प्रथमच चौंडी या ठिकाणी होत आहे, आणि आपण सध्या जे आहोत ते राज्य मंत्रिमंडळाची बैठक ज्या हॉलमध्ये होणार आहे त्या कॅबिनेट हॉलमध्ये आहोत। सर्वसामान्य नागरिकांना कधीही अशा प्रकारे कॅबिनेट हॉल पाहायला मिळत नाही। लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही हा प्रथमच दाखवत आहोत की समोर कशा प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री विराजमान होतील। संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी ज्या प्रकारे आसनस्थ केलेली आहे व्यवस्था, त्याप्रमाणे आसनस्थ होतील। थोड्याच वेळामध्ये कोणता मंत्री कुठे बसणार आहे त्याची पाटी या ठिकाणी लावली जाईल, आणि इतकंच नाही तर याला जोडून एक दुसरा कॅबिनेट चर्चेसाठी हॉल लावण्यात आलेला आहे, तोही आपण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करूया। याच एकंदरीत शामियानामध्ये जर आपण पाहिलं असेल तर मंडपामध्ये दुसऱ्या बाजूला समोर एक LED स्क्रीन सुद्धा आहे, ज्या माध्यमातून एकंदरीत जे सादरीकरण करायचं असेल, प्रेझेंटेशन आपण ज्याला बोलतो, एकंदरीतच अहिल्यानगरमध्ये नेमक्या कुठल्या घोषणा होऊ शकतात त्या संदर्भातील घोषणा या ठिकाणी होऊ शकतो। अंतिम तयारी या कॅबिनेट हॉलमध्ये सुरू आहे, आपण पाहू शकतो। एकंदरीतच साफसफाई सुरू आहे, आणि दुपारी 12:30 वाजता आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कॅबिनेट बैठक पार पडणार आहे। त्यामुळे प्रथमच अहिल्यानगरला जो मान मिळालेला आहे, आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी एकंदरीत कार्पेट अंतरलं जातं। मात्र धनगर समाजासाठी मानाचे मानल्या जाणाऱ्या अहिल्याबाई असल्यामुळे या ठिकाणी घोंगडी जी आहे धनगर समाजातील ती अंतरण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने पुरेपूर काळजी घेत यावेळी कुठलीही चूक होता कामा नये याची तजवीज या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।